कार एक छोटीशी खिडकी आणि तिच्यातून येणारा वारा आणि प्रकाश आपल्याला किती आनंद देऊन जातो ना. त्यामुळंच खिडकी आणि बाल्कनीशिवाय घर अगदी अपूर्ण असं वाटतं. या बाल्कनीतूनच आपल्याला बाहेरचं जग दिसतं. बाहेरच्या या अमर्यादित जगाशी आपल्याला कनेक्टेड राहता येतं आणि हवं तेव्हा डिस्कनेक्ट पण होता येतं. बाल्कनी ही अशी एक जागा जिथं एक कप चहा जरी घेतला ना तरी आपल्याला खूप फ्रेश वाटतं आणि अशी एक जागा जिथं हे छोटे छोटे पक्षी आपल्या घरामध्ये त्यांचं घर शोधत असतात आणि त्यांचा चिवचिवाट ऐकून आपली सकाळ सुंदर होते आणि आपल्या बागेतील आपणच लावलेली ही फुलं फुलताना बघितले ना की एक वेगळाच निखळ असा आनंद मिळतो. मला सुद्धा बाल्कनी खूप आवडते आणि तिथं मी खूप वेगवेगळी झाडं लावलेत हे तर तुम्ही नेहमी बघताच. पण मला स्वतःला असं खूप वाटायचं की अशी एक बाल्कनी असावी जिथं आपण असं छान झुला बांधायचा किंवा छान असं कॉफी टेबल वगैरे टाकून असं छान अशी बाल्कनी बनवावी असं मला खूप वाटायचं. पण काय आहे माहिती आहे का की आमच्या घराला ही एकच बाल्कनी आहे आणि खरं सांगायचं तर ही ड्राय बाल्कनी आहे, म्हणजे ही किचनला अटॅच अशी आहे. तशी बऱ्यापैकी मोठी आहे, पण बघा घर जर आपल्याला स्वच्छ ठेवायचं असेल तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी सुद्धा अशा व्यवस्थित ठेवाव्या लागतात. त्यामुळे इथं ह्या सगळ्या क्लिनिंगच्या वस्तू किंवा इथं म्हणजे हे 2 सिलेंडर आहेत आणि वॉशिंग मशीन सुद्धा आहे आणि शिवाय इथंच मी कपडे सुद्धा सुकत टाकते. आणि खूप दिवसांपासून मी विचार करत होते की ह्या गोष्टी आहेत तिथंच ठेवून सुद्धा मला ही गॅलरी कशी सुंदर बनवता येईल. कारण मला हवी आहे अशी एक गॅलरी जिथं मी छान पुस्तक वाचत, गाणी ऐकत, अशी चहा वगैरे घेईन. छान मला त्याचा आनंद घेता येईल. तर मी त्या दृष्टीने म्हटलं चला प्रयत्न करायला काय हरकत आहे, कारण घरामध्ये तर दुसरी तर बाल्कनी नाही, त्यामुळं हीच बाल्कनी थोडीफार अशी छान बनवण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नव्हता. तर पहिलीच माझ्याकडे खूप सारे झाडं आहेत, पण यावेळेला मला फुलांची झाडं हवी होती. कारण अशी छान छान फुलं बघितली ना की खूप प्रसन्न असं वाटतं. आणि फुलं असतात ही सीझनल असतात, त्याच्यामुळे ती प्रत्येक 4-5 महिन्यांनी अशी लावावी लागतात. तसं तर माझ्याकडे मोगरा आणि छोटे गुलाब असतात ते सुद्धा आहेत, पण मला अजून थोडी फुलझाडं हवी होती म्हणून मी या नर्सरीमध्ये आले. खूप मोठी आणि सुंदर आहे ही नर्सरी आणि इथं फुलझाडं खूप जास्तीची होती. मागे मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली एक नर्सरी, तर तिथे ना चक्क डिस्काउंट होता झाडांवरती आणि डिस्काउंट होता म्हटल्यावर तर काय मी भरपूर अशी झाडं तेव्हा पण घेऊन आलेली. पण आता सुद्धा अजून थोडी वेगळी फुलझाडं मिळतील म्हणून मी इथं आलेली. पण नेमकाच पाऊस जास्तीचा सुरू झाल्यामुळे ही फुलझाडं थोडीफार अशी मुरझून गेलेली. तरी पण मी थोडीशी घेतली आणि ही बघा ही झाडं मी डिस्काउंटमध्ये घेतलेली. झाडावरून सुद्धा डिस्काउंट असतो, ही किती छान गोष्ट आहे ना. ही थोडीफार अजून लावायची आहेत आणि काही मी लावली ही. आणि हे हँगिंग प्लांटसुद्धा मी डिस्काउंटमध्ये घेतलंय 80 रुपयांना. किती आनंद झाला म्हणून सांगू. आणि आता ही आणलेली सगळी झाडं लावायची आहेत. झाडं लावणं हे खरं तर एवढं मेहनतीचं काम आहे ना आणि एवढा वेळ त्याच्यामध्ये जातो की बाहेरच्या जगात कुणाचं काय चाललंय याकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही. वेळ पण छान जातो आणि मनाला आनंद सुद्धा मिळतो. तर आता हे याच्यामध्ये मी गुलाबाचं झाड लावते. मला खरं तर खूप गुलाब आवडतो. अजून वेगवेगळ्या प्रकारची गुलाबाची मला आणायची होती, पण आता जागा तेवढी नाही आहे इथे. तर माझ्याकडे ज्या पहिल्याच रिकाम्या कुंड्या होत्या ना त्याच्यामध्ये मी ही सगळी झाडं लावलेली आहेत. पहिलीच कुंड्या असल्यामुळे ते खूप इझी पडतं, कारण माती वगैरे असते त्यामुळे पटकन झाडं लावून सुद्धा होतात. आणि आता हे एक गुलाबाचं झाड मी लावलेलं आहे, त्याला खूप साऱ्या कळ्या आहेत आणि ह्या जेव्हा कळ्या खुलतील ना तेव्हा खूप छान असं वाटेल. तर आता हे झाड लावून झालेलं आहे आणि मी आता बाकीची झाडं लावतानाचे व्हिडिओ नाही दाखवत, कारण का मग व्हिडिओ मोठा होईल. आणि अजून एक म्हणजे मी जे हँगिंगचं अजून एक आणलेलं याला ऑफिस टाईम म्हणतात. तर मी काय केलं, हे माझ्याकडे 2 असे रिकामे प्लांटर होते, म्हणजे त्याचे सीजनल अशी मी लावते त्याच्यामुळे ते रिकाम्या होत्या कुंड्या, तर त्याच्यामध्ये मी ते लावून टाकलं. तर सगळी झाडं तर आता लावून झाले, तर म्हटलं चला आता बाल्कनी डेकोरेट करूयात. तर त्यासाठी वॉशिंग मशीनच्या बाजूला ही एक मोठी भिंत आहे ना, खूप छान आहे. तर तिथं खूप दिवसांपासून मला असं वाटत होतं की इथे एखादा आपण असं झाड आहे ते पेंट करूयात, पण काय तेवढा वेळ मला मिळालाच नाही. मग मी काय केलं, Amazonवरून हे एक वॉलपेपर मागवला. खरंच इतकं सुंदर हा एरिया दिसायला लागला ना. आणि त्याच्यानंतर मी बघत होते की खूप चिमण्या ना खूप दिवस झाले ये-जा करत होत्या बाल्कनीमध्ये, तर म्हटलं त्यांच्यासाठी एक आपण बर्ड हाऊस बनवूयात. खरं तर मी हे Amazonवरून मागवलं. मी दुसरं मागवलेलं पण हे वेगळंच आलं, तर म्हटलं मला वाटलं फक्त हे जोडायचं असेल, पण असं नव्हतं, ह्याला कलर वगैरे करायचा होता. खरं तर हे लहान मुलांसाठी होतं, पण मला ते इतकं आवडलं आणि दुसरं बर्ड हाऊस यायला खूप वेळ लागणार होता, म्हणून मग मी शेवटी हे ठेवून घेतलं आणि बनवलं. आणि खरंच ते इतकं सुंदर दिसतंय ना. आणि बाजूलाच मी एक बर्ड फीडर अडकवलं की जे पहिल्यापासूनच इथं होतं. तर आता बघूयात चिमण्या कधी इथं येऊन चिवचिवाट करतायत त्या.
खरंच मला ह्या बाल्कनी मेकओव्हरचा खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा इथं चिमण्या येतील. त्याच्यानंतर ही वॉल आहे जिथं मी हे सगळं क्लिनिंगचं झाडू किंवा मॉप वगैरे अडकवलेले होते, तर ते सगळे मी या गॅलरीचा जो दरवाजा आहे त्याच्या पाठी अडकवून लपवून टाकलेले आहेत आणि एक छानशी अशी जागा मिळालेली आहे. तर इथं माझ्याकडे एक झुला होता ॲमेझॉनवरून मागवलेला, तो ठेवला. आणि हे झाड तर पहिल्यापासूनच आहे मनी प्लॅन्ट माझ्याकडे. आणि हे तर काय दिवाळीसाठी मी आणलेलं ते हॉलमध्ये होतं, ते मी आता इथं अडकवून टाकलंय. तर इतकं छान दिसायला लागलं ना. आणि माझ्याकडे पहिल्यापासूनच एक छोटंसं असं हे लव्ह बर्ड्स होते, तर ते तर माझ्याकडे 10-12 वर्षापासून आहेत, तर ते मी इथं ठेवलं तर खूप छान दिसायला लागलं. आणि खरं सांगायचं तर आमच्या घरामध्ये ना चिमण्या फार पूर्वीपासून खूप यायच्या, म्हणजे एवढ्या असायच्या ना की लाफ्टवरती वगैरे यायच्या, सतत ये जा चालू असायची. पण आता चिमण्यांचं प्रमाण खूप कमी झालं आहे, कधीतरी क्वचित अशा दिसतात. त्यामुळे म्हटलं चला आपल्या बाल्कनीमध्ये त्यांच्यासाठी घर करूयात, म्हणजे तरी बघूयात येत आहेत काय. तर आता हे जे माझ्याकडे मनी प्लॅन्ट होतं ना, तर ते तर 2 वर्षापासून आहे. तर मी हे जे पिन असतात ना, आपल्या हेअर पिन्स असतात बघा, हेअरस्टाईल करण्यासाठी वापरतो. त्याने हे असं मनी प्लॅन्ट आहे ते या मॉस्टिकला व्यवस्थित लावून टाकायचं आणि ते दिसायला सुद्धा खूप छान दिसतं. तर समोर तुम्हाला एक सिलेंडर दिसत असेल, तर तो बाथरूमच्या गिझरचा सिलेंडर आहे. तर तो लपवण्यासाठी मग मी म्हटलं, आधी विचार केलेला त्याच्यावरती काहीतरी टाकूयात, पण नंतर म्हटलं नको, आपल्याला हे म्हणजे रोजच्या वापरासाठी पण हे व्यवस्थित प्रत्येक वेळेला ते उचलापचली करायला नको, म्हणून मी इथं झाडं लावायची ठरवलं. म्हणजे ते दिसायलाही छान दिसेल आणि प्रत्येक वेळेला चालू बंद करताना सुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. तर ही आयडिया माझी वर्क झाली. आणि हा दुसरा सिलेंडर आहे, हा किचनचा सिलेंडर आहे. तर मी त्याला व्हाईट पेपरने असं कव्हर केलं आणि त्याला आर्टिफिशियल असे पानं, फुलं, काय फळं आहेत ती लावून टाकली. आणि त्याचा म्हटलं एक टेबलसारखा वापर करूयात, म्हणजे त्याच्यावरती मी एक टेराकोटाचं असं लँटर्न होता, तो न वापरलेला होता, तर म्हटलं फक्त शोपीस म्हणून त्याच्यावरती ठेवून टाकूयात. आणि बाजूला मी हे पाम लावलेला आहे, म्हणजे सिलेंडर पूर्ण झाकला पण जाणार नाही आणि तो चालू बंद सुद्धा इझिली करता येईल. आणि इथं एक माझ्याकडे मॅट होती मस्त अशी ब्ल्यू कलरची, ती टाकलेली आहे. आणि हा सिलेंडर तेव्हा आम्ही गॅलरीत ठेवला, कारण की किचनमध्ये त्यामुळे अजून एक ट्रॉली बनवता आली. आणि त्याच्या बाजूला एक छोटीशी जागा आहे, तिथं सिलेंडर ठेवू शकतो, पण ते थोडंसं सिलेंडर आतमध्ये ठेवणं, बाहेर काढणं थोडंसं अडचणीचं होतं, म्हणून मग शेवटी आम्ही सिलेंडर इथंच ठेवलेलं आहे. पण आता बघूयात, मी सिलेंडर तिकडे शिफ्ट करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि ही गॅलरीच्या दरवाजा बाजूची जी वॉल आहे ना, ती थोडीशी रिकामी दिसत होती, म्हणून मग मी इथं हे खरं तर मला एक वॉल हँगिंग लावायचं होतं, पण म्हटलं चला, घरामध्ये एक स्लेट होती तर त्याच्यावरती मी नेहमी अशी काही काही कोट्स लिहित असते, तर म्हटलं चला आज आपण गार्डनसाठी लिहूयात. म्हणजे इथं आपण जे हवं आहे ते लिहायचं आणि नंतर डिलीट करायचं, पुन्हा दुसरं लिहायचं, असं करू शकतो. तर हे लिहिलेलं आहे आणि हे एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये झालेलं आहे. तर आता छान असा पाऊस सुरू झालेला आहे आणि चला आता बाल्कनी ही पूर्ण कशी दिसते आहे ते बघूयात. आणि होता होईल तेवढी बाल्कनी मला फंक्शनल ठेवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे, म्हणजे मला ती व्यवस्थित वापरता सुद्धा येईल, प्लस ती दिसायला सुद्धा छान दिसेल. तर आता आपण कुठली कुठली फुलं आहेत ते बघूयात. हे 2-3 तरी माझ्याकडे गुलाबच आहेत आता सध्या. मोगरा आहे, सदाफुली आहे, हे ऑफिस टाईम आहे, खूप सुंदर फुलं आले त्याला. आणि शिवाय मी यावेळेला जुई आणलेली आहे. तर ही जुई आहे ती रात्री उमलते, इतका सुंदर सुवास येत होता म्हणून सांगू. आणि खूप सारी उमललेत बघा, ही रात्रीचीच फुलं उमलतात, त्यामुळे मी हे रात्रीचं शूट केलेलं आहे. आणि हे आहे माझं छोटंसं तुळशी वृंदावन. खरं तर मला हे खालीच असं ठेवलेलं आवडतं, पण येता जाता आपला पाय लागतो म्हणून मग ते असं वरती ठेवलेलं आहे. आणि जे काळ्या पाषाणातलं तुळशी वृंदावन असतं ना, ते तर मला खूप आवडतं. छान वाटतं ना असं दारापुढे तुळशी वृंदावन आणि आपण सकाळी अशी छान पूजा करायला. पण ठीक आहे, आपण राहतो फ्लॅटमध्ये, तर आपल्याकडं हे असंच असणार, तर त्याच्यामध्ये आपण आनंद मानायला हवा. आणि हे एक सुंदर असं व्हाईट साईड टेबल मी मागवलेलं ॲमेझॉनवरून, 399ला मला मिळालेलं. तर हे मी आता गॅलरीमध्ये ठेवते. आणि थोडंसं चहा वगैरे घेण्यासाठी असं एक छान असं सिटिंग कॉर्नर तयार करण्यासाठी मी याचा वापर करते आहे. तर आता याच्यावरतीच मी हा एक ट्रे होता, पहिलाच होता माझ्याकडे, तो ठेवलेला आहे. त्याच्यानंतर वरती झिझी प्लॅन्ट होतं, जे हॉलमध्ये असतं ते ठेवलेलं आहे. आणि बाजूला एक सेंटेड कॅन्डल आहे, जी दिवाळीतली आहे, अजून आरती तशीच आहे, ती काही मी इथं लावणार नाही आहे, पण ठेवली आहे. आणि छान अशी लता मंगेशकरांची गाणी बाजूला लावून ठेवलेली आहेत. आपला हा चहा कॉफी कॉर्नर छान असं तयार झालेला आहे. तर खूप सुंदर असं दिसते बघा, छोट्याशा जागेत सुद्धा आपण खूप काही छान असं करू शकतो. आणि चहा पण झालेला आहे आपला. आणि या किचनच्या खिडकीतून ही गॅलरी दिसते बघा. आणि हे बर्ड हाऊसमुळे आणि ह्या झाडामुळे किती सुंदर असं दिसतंय. तर चला आता चहा पण झालेला आहे, चहा मस्तपैकी घेऊयात. तर माझी खूप दिवसांची अशी इच्छा होती की बाबा अशी आपण एक छान अशी गॅलरीमध्ये कॉर्नर तयार करूयात, की जिथं आपण असं छान असा चहाचा आस्वाद घेऊ शकू. आणि बघा पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे, खूप सुंदर असं वातावरण आहे. तसं तरी मी फारसा चहा घेत नाही, पण आता पावसाळा सुरू आहे म्हणून आणि
या वातावरणाचा थोडंसं मला फील घ्यायचा होता म्हणून चहा केलेला आहे. तर छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा खूप आनंद असतो आणि जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे त्यापेक्षा जी आहे त्यातच आपण खूप काही करू शकतो, तिला छान सुंदर असं बनवू शकतो. आणि या झाडांमुळे ना खूप छान असं वाटतंय. संत तुकोबांनी म्हटलेलंच आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. तर हे आपले सगळे सोयरे आहेत आणि इथं आपलं सुंदर असं बाल्कनी गार्डन आणि बाल्कनी मेकओव्हर करून झालेलं आहे आणि यासाठी मला 8 दिवस लागले. तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता व्हिडिओला लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.